भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् श्रीखंडम चे आम्ही गंधद्वारा दुरादर्शाम नित्यपुटाम कथिनम ईश्वरी स्वरभूतानां ताम्योपये श्रियम् तदेव लग्नं सुन्दं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीः पतेतेऽङ्गुलस्मरामि म्हणा दोघांनी. श्री गणेशाय नमः. कुलदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. मातृपितृभ्यो नमः. उमामहेश्वराभ्यो नमः. लक्ष्मीनारायणाभ्यो नमः. सर्वे सत्यनारायण देवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. सुमुखचक्रवर्णविद्यारम्भयोश्च प्रवेशे निर्मितता शुक्लां चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याय सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति चाय मङ्गलं. तदेव लग्नं शून्यं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं तदेव लक्ष्मीः पतिरङ्गुलस्मरामि. लाभतेषां जयतेषां कुतस्तेषां पराजयाः येषां वरश्चां हृदयस्फुरणार्थः विनायकं परमाविष्णुमहेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थ सिद्धये अभिसिद्धार्थ सिद्ध्यर्थं पूजयते सुरासुरे सर्वविघ्नहरे गणाधिपतये नमः. तुमन् मम इह जन्मनि जन्मान्तरेषु अखंडित सौभाग्य पुत्रपौत्र वृद्धये. याच्यात हाताला हात लावून ठेवायचं. तुम्ही म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां. तुमचं आडनाव नाव इथं नाव हां गोत्र काय तुमचं माहिती. कश्यप गोत्र. कश्यप गोत्राणां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकल पीडा परिहारार्थं अनेन मनोरथ सिद्ध्यर्थं अहं श्री सत्यनारायण देवता पूजनं प्रीत्यर्थं महागणपती तथा कुलस्वामी कुलदैवत वरुण पूजनं नवग्रह देव पूजनं अष्टदिक्पाल देवता पूजनम अहम श्रावणमासे शुक्लपक्षे षष्टम्यां तिथौ शनिवासरे अहम सत्यनारायण देवता पूजनम करिष्ये. इथं सोडून टाका. करिष्ये कुरुषो हजार नळानां गणपती हवमे कौकविनाम उपवश्रवश्रवं ज्येष्ठराजं ब्रह्मणः ब्रह्मणान् मनोततान् शृण्वन्नो निशीत साधनम्. तुमच्याकडे तुमची खंडोबा आणि देवी कोणती? देवी आमची तुळजाभवानी. त्यांचं बांधलं तुमच्याच उरलेल्या सगळ्यांना बांधा. भैरोबा भैरोबा कुलदेवत हां आणि तुळजाभवानी तुळजापूरची. आणि भैरवा कुठला आहे? बरं ठीक आहे. कारण त्यांना आपला बोलायला कार्यक्रम करता येत नाही नेहमी. नाही असू दे आपण आता त्यांना बोल म्हणून तिथं 2 व्हिडिओ ठेवले बघा नानाचे. त्याच्यावरती ठेवा. तुम्ही तिकडे ठेवा तुम्ही अलीकडे ठेवा. त्याच्यावरती असा हात ठेवा हात वर आणि त्यांचं ध्यान करा मनामध्ये. कुलस्वामी कुलदेवता अभ्योन्मध्ये आयामी चिंतयामी. बस करा. तिथून नमस्कार करा. त्या विड्यांवरती तू हळद कुंकून तिथं अक्षत आहेत त्या दोन्ही विड्यांवरती व्हा. हरिद्रा कुंकुमम सौभाग्यद्रव्यम समर्पय. दोन्ही वेड्यांवरती बरं का. नमो देवे महादेवे शिवाय सतम नमः प्रकृती भद्राय प्रणता स्मतां सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता पूजेला चालू आहे. पहिला देव कुलस्वामी बोलवले. ओम गणानां त्वां गणपती होमैको कविनाम उपवचर्वचर्वं ज्येष्ठराजं ब्रह्मणां अधुना महागणपते आवाहनात्याक्षरां समर्पयामि. त्यात तिथं सोंड आहे बघा. तो गणपती हां ती सुपारी ती हां तो गणपती तो 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 तांदळावरची सुपारी हां. आणि हे गोपाल कृष्ण दोघांना वा. ठीक आहे वाहून टाकाय सगळं.
जे देवाचं आहे ते देवाला द्यायचं, आपल्याला नाही घेत. हो की नाही? बा दोन्ही देव खाली घ्या, तो सुपारी आणि हे गोपालकृष्ण त्याच्यात घ्या काढते. ठीक. मह्योद्योग जमिनीला हात लावा. देवाला द्यायचं का मागायचं? मी सांगतो त्यांचा काय उपयोग आहे आपल्याला, तुम्हाला काय शिकवतात. तू ह्याच्या हाताला हात लावून ठेवायचं, जो काय करेल ते अर्धा हिस्सा जो ठरलाय काय बी करू. मह्योद्योग पुढं चौरंगा हात लावा. सरा पुढं कालच्याला हात लावून ठेवा तांब्यावर. ओम अंगेच सैतान सर्व संत समश्रिता हा आत्र गायत्री सावित्री शांती पुष्टी करता म्हणा आयांतु मम सकल देव पूजार्थम दुरित शय कारकाः सर्व समुद्र तीर्थानि जलदा आयांतु मम शांत्यर्थम दुरित शय कारकाः. हातकाळा कालच्या नमस्कार. तुम्ही हे घ्या, कालच्याला वाच येतं खाली गंगा कालच्या पैसे खाली गंगा माता की काहीतरी म्हणत जा बरं का माझ्या अर्धा काहीतरी. मी सगळं पुढे करतो. हां मग ती वाटी दिलं तांदूळ इकडे नाही, तांदूळ कमी आहेत आपल्याला, तांदूळ आणखी लागते. हे घ्या. तिथं वरती नवग्रह मांडलेत तांबणामध्ये. थांबा मी सांगतो ते. प्रत्येक सुपारीवर 2-2 नाणे, नंतर अष्टदिक्पाल आहेत प्रत्येक 8 दिशांचे. प्रत्येक स्थळावर 2-2 नाणे आपले व्हायचे. करा सुरुवात. ओम वरुणाय नमः, ओम सोमाय नमः, ओम मंगलाय नमः, ओम बुधाय नमः, ओम बृहस्पते नमः, ओम शुक्राय नमः, ओम शनेश्वराय नमः, ओम राहार्य नमः, ओम केतवे. वरती सगळे आपल्याला खाली अजून नाही. केतवे नमः. अष्टदिक्पाल देवताभ्यो नमः. आसनार्थी अक्षरम. बस आसनार्थी अक्षरम समर्पयामि. ही एका मागच्या सुपारीवरती वाहून टाका. हां सत्यनारायण देवताभ्यो नमः. फोटोवरती ठेवा. सत्यनारायण देवताभ्यो नमः. ऋतुकालोद्भव पुष्पम तुलसीदलपत्रम बिल्बपत्रम. हे फोटोवरती ठेवून द्या. खाली ठेवत पडलं ते चालेल, हरकत नाही. त्या फोटोला थोडं गंध लावा. हे काही थोडं गंध केले. श्रीखंडमच्या आम्ही गंधद्वारा दुरादर्शा आम्याचे पुष्टाम करणे ईश्वरी सर्वभूतानां तामी होपये स्त्रियम. हे इथं समयपाशी ठेवून द्या आणि ते दुसरं हे लावून घ्या. आता वाट हे घ्या ना, याने घ्या. उदबत्ती लावा, चटका नाही बसायचा. श्रीराम. तिथं 2-2 वाती लावल्यात. का लावल्या? मग हे त्यांनी सिंगल लावली होती. सिंगल वात कधी लावायची नाही. लक्षात ठेवा महिलांनी किंवा सगळ्यांनी कधीही सिंगल वात लावायची नाही. संसार किती जणांचा आहे? दोघांचा आहे. हो की नाही? दीप हे नेहमी गुण असतात. वंशाला जेव्हा कसा लागतो, आता मी स्पष्ट बोलणार आहे खर्चून, त्याला काही हे नाही तरच वंशाला जेव्हा लागतो का नाही. हो की नाही? मग जेव्हा हे असतात तेव्हा 2 वाती नेहमी लावतात. म्हणजे मग त्याचा प्रकाश पण चांगला पडतो आणि शास्त्राला धरून ह्या गोष्टी आहेत. कोणी सांगत नाही काय घेणं बुद्धी काही माहितीच नाही आजकालचं शास्त्र. म्हणजे मी मोठा असं नाही, पण जे मला माहिती आहे सगळं तुम्ही सांगणार तुम्हाला. ठीक आहे. थोडं मागं करून घे थोड्याशा वाटी. भगवत्या नको. हां बारीकच मंद वाट नेहमी वाट ठेवायची, म्हणजे काळं पण होत नाही आणि शांतपैकी बराच वेळ राहते. सरका अजून मागं बोलू नका. हां जेव्हा ते मंद अजून असं ठेवा. लावून ठेवा. आता 5 वेळा पाणी यांना घालायचं. घालताना सुपारी पण घालायचं आणि गोपालकृष्णांना पण घालायचं. थोडं थोडं इकडे थोडं तिकडे इकडे तिकडे इकडे काय घाला. महागणपतये नमः पादयोपाद्यम समर्पयामि. महागणपतये नमः हस्तये अर्घ्यम समर्पयामि. ही हां भरून या, भरून या आणि घ्या ते घाला दोघांना.
हस्तयार्घ्यम अर्घ्य स्नानांतरेण शुद्धोदक, परत एकदा पाणी घालायचं. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. ते आत्ताची वाटते ते एकदा पुढे तंत वरून घ्या. हस्तयार्घ्यम समर्पयामी आचमन्यम भरून झाला. सुगंधम परिमलम समर्पयामी. तुम्ही दिवाळीत तेल लावून घालत का नांगोळ, तसं आज देवाची दिवाळी. हां बरं, परत एकदा शुद्धोदक स्नानम. आता पायादी पंचामृत 5 वेळा पंचामृत घालायचं. ती पळी त्याच्या नाही ठेवायची, इथं ठेवायची. हां पयादी पंचामृत स्नानम पयस्नानम समर्पयामी. पुढं दधी तसंच नाही ते करायचं, परत डबल घ्यायचं, परत सिंगल करायचं. दधी स्नानम समर्पयामी. मधु स्नानम समर्पयामी. शर्करा स्नानम समर्पयामी. घृत स्नानम समर्पयामी. हो की नाही? 5 वस्तू आपण केल्या ना, दूध, दही, तूप, साखर आणि मध. घृत म्हणजे दही तूप. केळ नाही, केळाला याच्यात चान्स नाही. केळ फक्त पाहुण्याला जेवायला घालायचं, ते शिकरण करायचं आता नाही. हां ठीक आहे, एक पाळी भरून घ्या. खालून पुसा. इथं समय होते जरा. का आपण गरम पाण्याने आंघोळ करतो, देवाला गरम पाण्याने पाहिजे. आपण बादल्या पाणी गमवतो, देवाला चमच्याने पाणी घालतो नाही. आंघोळ कर तू पण चमच्यात भागो नको, घाला उष्ण उदक स्नान. सगळ्यात शास्त्र आहे. आपण म्हणजे देव म्हणजे आपण. मग आपल्यासारखे सोपस्कार देवाचे असतात. जेवढे मनभावे कराल तेवढं सगळं प्राप्ती होत असते. चला पाणी घालायचं, का अभिषेक चालू करतो. हरि ओम आतो देवांधे पृथ्वीराम सप्त धामी विष्णू कर्माणी पच्यत इंद्रच विष्णू विष्णू परम सदा पच्यंती सूर्य. हरि ओम सहस्रपात सभूमी विश्वतो वृतो हातात ते सांगालम पुरुष सर्वभूतमेक भवम यदन्य नातिरोती एतावानश्च महिमातो जयांच पुरुषः पादो शिवतान त्रिपाल ततो विश्वव्रत शासनाशनावी तस्मात् विराजायत विराजय साध्य तस्मात् याज्ञावृत्त सामान्य खन्नरे तस्मात् जाता जया यात पोषण म्हणते. नमो देवी महादेवेश्वर नमः प्रकृतिवधराये श्रीतास्म सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण सुते महालक्ष्मी तन्नो पुत्रोदयात महिम पात्रया सुते ममादिना आता वाच्य सर्व हरिपदा आदित आपण जेव्हा सकस्तुतो नुकस विचारतो दे तोरणाचे दे मधुस्पीत वाच हरि ओम हिं जातवे नमोतामाव जातवे लक्ष्मी मनगामिनीं यस्यां हिरण्य प्रभूतम गामिना परमेश्वरने श्रीमान देवी विशतां तांसो स्मितां हिरण्य प्रकारमार्गं तुत्तां सर्पेन्त्यं पद्मस्थितां पद्मानां तामि उपये श्रीतां मनो नमो देवी महादेवी शिवाय नमो मनोजो मातम जितेंद्र मातात श्रीरामदूतं शरणवरुद्धे इंद्रा सर्वपदमेवायं सायमंत्रं शनेश्वरं ओम महिमत्पार्य स्तुति ब्रह्मण्य आता वाचे स्मरण हरिपदा अतीत वर्तोचे सकस्तोत्रं कधीशक्ते बला शेषनाध्याय ओम भूर्भुवस्व अमृता अभिषेक्या अस्ति पुष्टिका ओम शांती शांती शांती. बस उचला सुपारी स्वच्छ धुवा. करा साफ. गाडीत बसा गावाला बसा गाडी तेव्हा तिथे जागा. गोपालकृष्ण गोवा स्वच्छ करा. तांदळी पणी होता ना, किती वेळ खेळत बसायचं. कृष्णाय वासुदेवा हरे परमात्मने पण कलेशनाशाय गोविंदाय महा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वसुदेव वसुदेव सुतम कंसचाणूर्मर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. बरोबर मध्ये ठेवायचं वरती तांबा पोचून ठेवा. बसले का सर? बसले का? बघा बरं का, तुमच्याकडे बघतायत का दोघांकडे? दोघांकडे बघताय, सरळ बसलेत. मग आतापर्यंत 1000 रुपये गेले, कधीच देव पुरुषाच्या हातनं बसत नाही, बाईच्या हातनं लगेच बसतो. मला माहिती आहे. बसले का? लागला का हात तुझा? का? बाईच्या देवाला सरळ करण्याची ताकद बाईमध्ये पण आहे आणि पुरुषाला सरळ करण्याची ताकद ती आहे. तुला काय कळतं म्हणजे की किंमत संपली आपली, होय की नाही? म्हणते की नाही तुला किती? तुम्हाला काय कळते? बरोबर. आपली किंमत आपण ठरवून घ्यायची असते, लक्षात ठेव.
कारण स्त्री ही आदिमायशक्तीचा अवतार आहे. बरोबर. ते कधी आपल्याला वाक्य हे सांगता येत नाही. बरोबर. थोडक्यात मी सांगितलं तुला काय कळतं म्हणलं की आपली किंमत संपली. सगळं जगाचं ज्ञान त्यांच्याकडे, बरोबर. होय की नाही? करत नसतं ते. धर असं ना लागतं ना, वाच तिथे वाच तिथे वा. हा गणपतीला माझी हसून खेळून पूजा असते. हो. तरच समजतं काकाने आपल्याला काहीतरी सांगितलं आपलं चुकतंय. हां, लग्नात सुद्धा मी सगळं समजून आणतो. विधी झाल्यावर कसं वागायचं जीवनात हे सगळं सांगत असतो. तेव्हा लोकांना पटतं नाही, हे गुरुजी निराळेच आहेत. फरक आहे, म्हणजे माझा अभिमान नाही. पण तुम्हाला शिकवणं माहीत नसतं काही गोष्टी. शिकवणं हे माझं करतो, कारण आम्ही गुरुजी आहोत, ज्ञानी आहोत. सर्वच नाही, पण आपल्याला जे येते ते लोकांना समजावणं हे मत. ठीक आहे, बरं. तू 2 फुलं, हे 2 फुलं. तू खाली एक गणपतीला व्हायचं, वर व्हायचं. तू एक खाली व्हायचं, वर व्हायचं. दर खाली गणपतीला व्हा, उरवा. हां हां, शेंडे आपल्याकडे आले पाहिजेत. हां हां, शेंडे कोणीकडे समोर आले पाहिजेत, बरोबर ना? आपल्या डोकं कुठे? तसंच शेंडे ते देवाकडे असतात. म्हणून मग मी सांगितलं की जेवायला ताटवटं वाढलं चालेल का? नाही चालणार, समोरच पाहिजे ताट, तरच जेवायला येईल ना आपल्याला, हो की नाही? तसं देवाचं सेवा ही व्यवस्थित सगळं आहे. ठीक आहे, बरं. मग आता हार कुठे बाबा? बघ आहे का? श्रीराम. हा समोर गोपालकृष्ण आले पाहिजे. बसले सगळे व्यवस्थित? बसलं बसलं. हे लोमकाचं नका ठेवू, आताच ठेवा, नाही तर ते सगळं बोजा इकडे येईल. हे कोंडा हां आता ठेवून द्या. हां, हे घ्या तुळशीचं पान व्हा वरती गोपालकृष्णांना. तुलसीदार हे घे, तू वरतीच व्हायचं. तुलसीदार पत्रम हे बेलाचं पान तिथं गणपती व्हा, कारण तो शिवपुत्र आहे. आणि तसं नाही व्हायचं, नेहमी बेलाचं पान उलटं व्हायचं, उलटं. हां हां, पलटी करायची. शेंडा आपल्याकडे करायचा, लांब पान इकडे करायचं, फिरवा. हां, नेहमी देवांना बेलाचं पान हे उलटं व्हायचं असतं. हे घे तू वा. ठीक आहे. सर्वोपचाराचे अक्षर, चुकलं मातलं काय राहिलं असेल त्याच्यावर अक्षर. ठीक आहे. एक पळीवर पाणी ह्या नारळ, एक पाणी त्या पळीवर, थोडं थोडं. फलेन फलतम. फलेन फलतम श्रीफलम समर्पयामी. फलेन फलतम नारिका फलम समर्पयामी. एक पळीवर पाणी 5 ह्या जेवढे फळं मांडले त्यांच्यावर थेंब थेंब घालायचा. फल हार नाही म्हणजे आम्ही कशी आम्ही ही. बरं, तसा झाला का? आणि सांगा हे तोपर्यंत हे बाजूला काढा तिकडे काय. हा इथं तुळशीचं पान फक्त घेऊन ये. तोपर्यंत तू सगळ्या देवांना हाजीम गोवा दोन्हीकडे. नाही, पाण्यात बोट बुडवायचं, चौकोनी आकार करायचा, मंडळ. पाण्यात नेहमी देवाला नेहमी दाखवता ना, खाली मंडळ करायचं आणि मग त्याच्यावर ठेवायचं. दर सणवाराला जरी नैवेद्य दाखवला ठेवा आता त्याच्यावर. अजून एक करा तिकडं पलीकडं मंडळ. त्या जागी पंचमूर्ती आहे शेजारी ठेवा ना. ठेवा प्रस्ताव अलीकडं. हां, पलीकडे पंचमूर्ती ठेवा. हे प्रसादात टाका, हे पंचामृतात टाका. हे पाण्यात बुडवायचं आणि ह्यानेच नैवेद्य दाखवा.
समय एक काकडी काप आहे ना? खाली काढायचं की नुसतं कापू हा? खाली काढू का काढू ना. निम्म काढलं तर बरं लोक जास्त आले तर परत वापरा. आता जास्त काय बोलू नका. बसा तिथं. बसा इथे. चिल्लर पैसे आहेत का? हा समय एक बोलू नका. बसा तिथं. बसा इथे. चिल्लर पैसे आहेत का? हा काकडी काप आहे ना? खाली काढायचं की नुसतं कापू हा? खाली काढू का? काढू ना. निम्म काढलं तर बरं लोक जास्त आले तर परत वापरा. आता जास्त काय